विजयताई, मेनो माइंड हा जो कार्यक्रम त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण पुरस्कार घेतलेला आहे. नेमका काय हा MOU आहे आणि काय याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे? मेनो माइंड हा जो कार्यक्रम आहे हा एक खूप वेगळ्या पद्धतीचा असा कार्यक्रम आहे. आपण असं बघतो की वयाच्या 35 नंतर महिलांचा मेनोपॉज सुरू होतो. खूप महत्त्वाच्या टप्प्यामधनं महिला जातात, पण त्यांची ही जी शारीरिक मानसिक अवस्था आहे या स्थितीला फार कोणाला याच्याबद्दल माहिती नसतं किंवा त्या स्थितीला कोणी समजून पण घेत नाही. या काळामध्ये अनेक मानसिक बदल होतात, शारीरिक बदल पण होतात. त्याला जर व्यवस्थित जर नीट ॲड्रेस केलं तर या महिला आपल्या कामामध्ये उत्तम प्रगल्भता, उत्तम काम तर त्या देतातच, पण मला स्वतःला असं वाटतं की देशाच्या प्रगतीला एक चांगलं योगदान देण्याकरता ज्या एजमध्ये त्या आहेत ते एज खूप छान योगदान देऊ शकतात. पण त्या जर त्रासलेल्या असतील, कंटाळलेल्या असतील तर त्या कसं योगदान देऊ शकतील? त्यांच्याकरता आणि एकंदरीतच अवेअरनेस निर्माण करण्याकरता या कार्यक्रमाची निर्मिती आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 2 कोर्सेस केलेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं आहे की याच्या आधी जगामध्ये या विषयावरचा कोणता फार डीपली विचार करून कोणता अभ्यासक्रम आला आहे असं वाटत नाही आहे किंवा फार रेअर असतील. या विषयावर आम्ही देशातल्या सगळ्या महिलांचा हा विषय आहे, त्याच्यासोबत आम्ही समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. किती जणांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे नेमकं आणि कोर्सला एलिजिबिलिटी काय असेल? या कोर्स करता मुळामध्ये जसं मी सांगितलं ऑनलाईन ऑफलाईन आहे, कोणीही हा कोर्स करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो खूप संवेदनशील होऊ शकतो. हे त्यातलं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण जर पाहिलं तर देशामध्ये या कॅटेगरीमध्ये 35 ते 45च्या मध्ये असं म्हटलं जातं की 25 कोटी महिला या वयामध्ये आहेत. या महिलांपर्यंत पोचायचं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. पण आम्हाला असंही वाटतंय की 2 कोटी महिलांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यांनी या विषयाला थेटपणे जाणून घेतलं तर खऱ्या अर्थानं ती सफलता होऊ शकेल. पण मला स्वतःला असंही वाटतं की आकडा हा फार महत्त्वाचा नाही आहे, लोकांच्यापर्यंत हा विचार घेऊन जाणं अधिक जास्त महत्त्वाचं आहे. नेमका हा कार्यक्रम किती ट्रेनर्स तुम्ही ट्रेन करणार आहात आणि कसं लोकांपर्यंत पोहोचणार आहात? ओके, सो ट्रेन द ट्रेनर हा प्रोग्राम हा ग्रॅज्युएट ही मिनिमम एलिजिबिलिटी असेल अदर दॅन आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. सो आपलं पॉप्युलेशनचं जर का रेशो बघितला तर आपल्याकडे असं म्हणतात की 10,000 लोकांमागे 1 डॉक्टर हवा. सो तेच इक्वेशन इकडे पण लागतं. खरं सायकोलॉजीमध्ये 10,000 लोकांमागे कमीत कमी 5 जण हवेत. सो जेवढं पॉप्युलेशन आहे साधारण 25 कोटी अंदाजे ह्या महिला आहेत ज्या 35 ते 50 ह्या एज ग्रुपमध्ये आहेत. तर तिथपर्यंत जर का पोचायचं असेल तर आपण 50,000 मागे जरी एक ट्रेनर असं गृहीत धरलं तरीसुद्धा लाखो लोकांची आपल्याला गरज पडणार आहे. आणि ज्यांना ऑनलाईन फॅसिलिटी आहे किंवा ज्यांना ऑनलाईन लर्निंग माहिती आहे ते त्यांचं ऑनलाईन सेल्फ पेस्ड मोडनी करू शकतात आणि ऑफलाईन मोडमध्ये ते इंटरॅक्टिव्ह पद्धतीने केलं.